राजकारण हे दोन प्रवाह निवडणुकीच्या प्रचारात नकळत एकमेकांपासून दुरावले होते. राजकारणातल्या त्याच्या संघर्षमय प्रवासाची ही सुरुवात होती. राजकारणाचा पाया हा अर्थकारणावर अवलंबून असतो. दक्षिण अमेरिकेतील अर्थकारण हे पूर्णपणे गुलामगिरीवर अवलंबून होतं. गुलाम हे कमी पैशात पूर्णवेळ उपलब्ध होणारे मजूर होते. आतापर्यंत त्याचा लढा हा एकतर्फी होता. त्याचा पूर्ण भर गुलामगिरीचे उच्चाटन करण्यावर होता. हे साध्य करायचं असेल तर खरी गरज होती ती गुलामांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याची, त्यांच्यासाठी पर्यायी रोजगार निर्मितीची आणि अमेरिकन डॉलर तळागाळात पोहोचवण्याची. आर्थिक विषमता, द्वेष भावना, संकुचित मानसिकता या सगळ्यावर मात करून याला ध्येयापर्यंत वाटचाल करायची होती. Liberalized and united America was like aiming for infinity. तरीही त्याने प्रयत्न सोडले नाही आणि नव्या उमेदीनं पुन्हा निवडणुकीला उभा राहिला. सुरुवातीला राज्य पातळीवर जिंकून मग राष्ट्रपती पदाला लक्ष करायचं असं अब्राहम लिंकननं ठरवलं. आधीच्या पराभवांमधून धडा घेऊन त्याने राजकीय डावपेच आखले. म्हणूनच ज्या प्रदेशात त्याचा विचारांचा प्रभाव जास्त होता तेथूनच तो सेनेटर पदासाठी उभा राहिला. गावागावात जाऊन त्याने सभा घेतल्या आणि स्थानिक नेतृत्वाची बळी उभारून नव्या समाजकारणाचा पाया रचला. समाजकारण आणि राजकारण या प्रवाहांना एकत्र आणून ही निवडणूक जिंकण्यात तो यशस्वी ठरला.
राज्यातील गुलामगिरीचा बिमोड करण्यास सुरुवात केली ती सर्वात जास्त प्रमाणात असलेल्या शेतकरी गुलामांपासून. शेतीच्या उत्पन्नात गुलामांना त्यांच्या हक्काचा वाटा मिळावा अशी भूमिका मांडली आणि कायद्यात तशी तरतूदही करून घेतली. वृक्षांवर जणू काही बसंताची नवी पालवीच फुटली. त्या गुलामांचे प्रफुल्लित झालेले चेहरे बघून मनाला सुखद समाधान मिळत होतं. दरम्यान कौटुंबिक आयुष्यात मात्र संकट चालून येत होते. एकामागोमाग एक त्याच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. यामुळे ध्येय बाजूला सारून कुटुंबाकडे लक्ष देण्याचे विचार वारंवार मनात येत होते. अशा वेळेस स्वतःला सावरणं अवघड बनलं होतं. ओंकार स्वरूपी शांततेच्या स्थिरतेच्या शोधात तो होता. पुन्हा नव्या जोमानं उभं राहण्यासाठी त्याला वेळ हवा होता. पण अशा स्थिर काळातही त्याच्या लढ्यातलं पुढचं पाऊल त्याने निश्चित केलं, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याचं. पदाच्या निवडणुकीसाठी जोमाने प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळेस गुलामगिरीला खतपाणी घालणारा प्रो स्लेव्हरी ऍक्ट सत्ताधाऱ्यांनी मांडला होता. त्यांचं म्हणणं होतं की निसर्गानेच कृष्ण आणि श्वेतवर्णीयांमध्ये भेदभाव केला आहे. श्वेतवर्णीय कृष्णवर्णीयांपेक्षा श्रेष्ठ आहेत. निसर्गात हस्तक्षेप करणारे आपण कोण? प्रो स्लेव्हरी ऍक्टला तर त्याने विरोध केलाच, पण त्याचबरोबर त्यांच्या विचारसरणीवरही हल्ला केला. संगीताच्या या दोन स्वरांप्रमाणे आहेत, ज्यांना स्वतःचं वेगळं असं अस्तित्व तर आहेच, पण हे अस्तित्व विसरून जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यातून निर्माण होतं ते सुमधुर संगीत. त्याचप्रमाणे जेव्हा दोन वर्णाचे लोक एकत्र नांदतील तेव्हा समाज विकसित होईल आणि ती उज्ज्वल भविष्याची नांदी असेल. या त्याच्या वक्तव्याने त्याने लोकांची मने जिंकली. त्याच्या भाषणांना लाभलेला वृत्तपत्रांचा आणि लोकांचा प्रतिसाद त्याच्या लोकप्रियतेची साक्ष देत होता. प्रामाणिकता, स्पष्ट वक्तेपणा आणि देशप्रेम यामुळे तो राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आला. अमेरिकेच्या सर्वोच्च आणि सामर्थ्यशाली स्थानावर अब्राहम लिंकन विराजमान झाला. सौंदर्य प्राप्त होतं तर ते त्याने गाव सहन करून कमावलेल्या पैलूंमुळे, संघर्षमय प्रवासातून व्यक्तिमत्वाला पाडल्या गेलेल्या पैलूंमुळे घडलेला अब्राहम लिंकनच्या रूपातील हा तेजस्वी हिरा राष्ट्राध्यक्ष म्हणून लाभणं हे अमेरिकेचं भाग्यच.
ज्या उपाययोजना राबवायच्या त्याची आखणी त्याने सुरू केली. त्याच्या स्वप्नातील अमेरिका आता तो साकारू शकणार होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याच्या आयुष्यातल्या आव्हानांना राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही पूर्णविराम लागला नाही. शपथविधी होण्यापूर्वीच एक नवीन संकट त्याच्यासमोर उभं राहिलं, अमेरिकेच्या फाळणीचं. अब्राहम लिंकन म्हणजे गुलामगिरीचं उच्चाटन. हे समीकरण दक्षिणेकडील राज्यांना मान्य नव्हतं. गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांनी संघराज्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अमेरिका आता 2 भागात विभागली होती आणि यादवी युद्धाला तोंड फुटलं होतं. अब्राहम लिंकनसाठी ही मोठी परीक्षाच होती. अशा नाजूक परिस्थितीत त्याच्या नेतृत्वाचा कस लागणार होता, कारण एक क्षुल्लक चूकही फार महागात पडणार होती. राष्ट्राध्यक्ष या नात्याने एखाद्या रॉकेटच्या गतीप्रमाणे त्याला निर्णय घ्यावे लागले, कारण काहीच न करता तो संत राहिला असता तर फाळणी अटळ होती. दक्षिणेत गुलामगिरी तशीच राहिली असती. स्वप्नांना पूर्णत्वास नेले नाही तर तो त्याच्या तत्वांचा सर्वात मोठा पराभव ठरला असता. यादवी युद्धाच्या या धर्मसंकटावर मार्ग काढण्यासाठी त्यानं अनेक पर्यायांचा विचार केला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दक्षिणेकडील राज्यांचा दौरा करून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्नही केला. उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांनी शांततेत एकत्र नांदावे म्हणून त्याने अनेक प्रस्ताव मांडले. पण वर्णभेदी आणि आर्थिक राजकारण विकोपाला जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली होती. सर्वात अवघड निर्णय घेतला, स्वतःच्याच देशबांधवांशी युद्ध पुकारण्याचा. त्याच्या स्वप्नातील ही अमेरिका एकत्र आणण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं. पूर्ण ताकदीनिशी लष्कर वापरून त्याने बंडाविरुद्ध चढाई केली. एक अधिकारी अपयशी ठरला तर त्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात क्षणाचाही विलंब केला नाही. त्याच्या अशा आक्रमक भूमिकेमुळे तो युद्धात विजयी ठरला.
अखंड अमेरिकेचं ध्येय त्यानं गाठलं होतं, पण दक्षिणेकडील राज्ये संघराज्यात जोडली गेली होती ती युद्धात हरल्यामुळे, स्वमर्जीने नव्हे. त्यामुळे राष्ट्र जरी एकत्र आलं असलं तरी विचारांची तफावत अजूनही कायम होती. समाजाला एकत्र आणून त्याची बांधणी करण्याची. ऐशो आरामाची सवय असलेल्या गुलामांच्या मालकांना हे सारं पचवणं अवघड जात होतं. आणि या सगळ्या प्रयत्नात असताना एका माथे फिरून त्यांची हत्या केली. अमेरिकेच्या इतिहासातला हा एक काळा क्षण होता. हत्या झाली असली तरी कृष्णवर्णियांच्या अभ्युत्थानाचा मार्ग सुकर झाला होता. ते आता श्वेतवर्णियांच्या खांद्याला खांदा लावून सन्मानाने उभे राहिले होते. देह जरी पडला असला तरी त्यांचे विचार चहू दिशांना पसरले होते. When you stick to your principles to achieve your goals, it is the outcome of your thought. It is the outcome of your thoughts that matters, no matter you are dead or alive. मूळ संकल्पना पण फॉर्मेशन